So, in today's lecture, we are going to start with the fourth verse, that is Rathassekam Chakram Bhujagayamita Saptatурagaha. Then Niralambo Margas Charana Vikalah Sarathirapi Raviryatte Vantam Pratidinamaparasya Navasa Kriya Siddhis Satve Bhavati Mahatan Nopakarane. इथे जे सुवचन आहे दॅट इज क्रिया सिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे. महताम क्रिया सिद्धी, महापुरुषांची कार्यामधील सफलता म्हणजे महताम हे कोणाचं रूप आहे? महताम रूट वर्ड इज महत. मूळ शब्द कोणता आहे? महत, जो चालेल भवत प्रमाणे. भवतः भवतो भवताम षष्टी, लाईकवाईज महताम षष्टी. महत म्हणजे महापुरुष. आपण म्हणतो ना महज्जन, महाजन, हा शब्द जसे म्हणले महत शब्दापासून बनलेले ते शब्द आहेत. सो महताम क्रिया सिद्धी, या महापुरुषांची क्रिया, क्रिया म्हणजे आपलं कुठलंही काम, सिद्धी म्हणजे सफलता. सिद्धी शब्दाचा अर्थ काय होतो? सफलता. महापुरुषांची कार्यातील सफलता ही कशावर अवलंबून असते? म्हणजे एखाद्या व्यक्तीला जे यश मिळतं, हे यश कशामुळे मिळतं? तर तो म्हणतो की सत्वे वसती, ते त्याच्या पराक्रमामध्ये, ते त्याच्या सत्व, सत्व म्हणजे एक प्रकारे इंग्लिशमध्ये खूप चांगला शब्द आहे ऍक्च्युली तसा, स्पिरिट, हे त्या व्यक्तीच्या स्पिरिटमध्ये त्याचं यश लपलेलं असतं. न उपकरणे, उपकरणांमध्ये नाही. किती चांगल्या प्रकारची उपकरणं, किती चांगल्या प्रकारची साधनं त्या व्यक्तीला मिळालेली आहेत, त्याच्यावरती अवलंबून नसतं की त्या व्यक्तीला यश मिळेल की अपयश मिळेल. प्लीज जॉईन ऑन टाइम. कारण काय होतं, इथे माझं लक्ष स्क्रीन मध्ये असतं आणि मी जर लेट जॉईन करत असाल ना, इकडे ते खाली हे होतं, लॅपटॉप मध्ये चालू केलेलं असतं, त्याच्यामुळे मग खाली तुमच्याकडे लक्ष नाही राहणार तुम्ही जर वेळेवर जॉईन नाही केलं तर. फाईन. काय सांगत होतो तुम्ही? असं होतं ते सगळं लिंक पण. व्हॉट वॉज द लास्ट सेंटेन्स? नोपकरणे. एम आय ऑडिबल? सत्वे. हा, मग की महापुरुषांची कार्यातील सफलता, क्रिया सिद्धी. द सक्सेस ऑफ ग्रेट पीपल लाइज इन देयर स्पिरिट. महताम क्रिया सिद्धी सत्वे वसती. इट डिपेंड्स ऑन देयर स्पिरिट. न उपकरणे, नॉट इन इन्स्ट्रुमेंट्स. किती चांगली साधनं आपल्याला मिळाली आहेत, किती चांगली उपकरणं आपल्याला मिळाली आहेत, ह्याच्यावर कुणाचं यश अपयश ठरत नाही. त्याच्यामुळे सपोज की माझ्याकडे पैसे नाही आहेत, आमचे आई वडील गरीब आहेत, किंवा मग मला शिकण्यासाठीची ही साधनं नाहीये, ती साधनं नाही, म्हणून मी हे नाही करू शकत, असं आर्ग्युमेंट करण्यामध्ये किंवा कारण सबबी शोधणाऱ्यांसाठी एक प्रकारे ही चपराक आहे. बरोबर आहे? मग इथे तू म्हणजे इव्हन तुम्ही बघितलं की ह्याच्यावरती 16व्या वर्षी रोहिडेश्वरावरती ही प्रतिज्ञा करतं की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करीन. कॅन यू इमॅजिन की त्या व्यक्तीकडे काय होतं तसं पाहिलं तर? जो व्यक्ती आपला अंगठा कापून त्या रोहिडेश्वरावरती काय करतोय? प्रतिज्ञा करतोय की मी हिंदवी स्वराज्य स्थापन करीन. 2-4 चट्टू आणि 2-4 मावळे सोबत आपल्या आहे आणि तो व्यक्ती प्रतिज्ञा करतोय मी हिंदवी स्वराज्य स्थापन करेन. कॅन यू इमॅजिन द स्पिरिट? म्हणजे आता ह्या व्यक्तीकडे खूप सारं सैन्य दल होतं आणि मग तो मुघलांना हरवायला जाणार होता, औरंगजेबाला चीत करणार होता, असं काही होतं का? नाहीये. त्या व्यक्तीचं स्पिरिट त्याला पुढे घेऊन जात असतं. सो महताम क्रिया सिद्धी, म्हणजे असंच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणण्यामागे त्या व्यक्तीचं स्पिरिट आहे. सो आपल्याला जेव्हा कधी असं वाटतं ना की हे नाहीये म्हणून मी हे करत नाही, किंवा माझ्याकडे ही कमी आहे म्हणून मी अभ्यास करत नाही, किंवा आता सगळं ऑनलाईन चालू आहे मग माझ्या अभ्यासाचं काय, किंवा अशा ज्या सबबी सांगणारी लोक असतात आणि सबबी सांगून त्या काम आपलं जे अपयश आहे त्याला झाकण्याचा जे प्रयत्न करतात, त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे अतिशय उत्तम असं उदाहरण. मी जसं मगाशी सांगत होतो की याच आशयाचा किंवा ही शेवटच्या कॉमन असलेला आणखी एक श्लोक आहे. विजेतव्यालंका चरणतरणीयो जलनिधी विपक्षात पौलत्स्यो रणभूमी सहायश्च कपया तथाप्येको रामः सकलमवधि राक्षसकुलम क्रिया सिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे. मीन्स व्हॉट? विजेतव्या लंका, लंका जिंकायची होती. विजेतव्या लंका, लंकेसारखी लंका जी सोन्याची लंका आहे, वेल प्रोटेक्टेड असं त्याला म्हटलं जायचं, अजिंक्य अशी लंका, आतापर्यंत कोणी जिंकलेली नाहीये अशी ही लंका आहे. विजेतव्या लंका चरणतरणीयो जलनिधी. अडथळे किती आहेत बघा ना. चरणतरणीयो जलनिधी, कुठली मोठी जहाज आहेत आपल्या मदतीला, एरोप्लेन्स आहेत वगैरे, असं काही नाहीये. चरणतरणीयो जलनिधी, तो जलनिधी समुद्र ओलांडून जायचा आहे, तो पण पायी ओलांडून जायचा आहे. चरणतरणीयो जलनिधी विपक्षात पौलत्स्यो. बरं, हे सगळं काय अगदी सहजासहजी होणार आहे का? चला ओलांडून गेलो जरी. विपक्षात पौलत्स्यो,
विपक्षामध्ये म्हणजे शत्रू पक्षामध्ये कुलत्स ऋषींचा मुलगा म्हणजेच रावण आहे, रावणासारखा बलाढ्य, ज्याने शंकरालाही एक प्रकारे मात देण्याचा प्रयत्न केला, कैलास पर्वत ज्याने हलवून टाकला. ओके, असा जो बलाढ्य असा जो शत्रू आहे रावण समोर आहे. विपक्षा पौलत्स्य रणभूमी सहाय्याश्च कपय. आणि महत्वाचं काय, आपल्या बाजूला कोण आहे? रणभूमी. रणभूमी म्हणजे रणांगणावर, रणभूमीवर. सहाय्याश्च कपय, कपी. कपी कपी कपय. कपी म्हणजे माकड. माकड आहेत सोबत, वानर आहेत. ओके, अशी वानर घेऊन जायचंय. काय भरोसा त्यांचा, काय करतील. रणभूमी सहाय्याश्च कपय तथाप्येको राम. तरी सुद्धा त्या एकट्या रामाने सकल राक्षस कुलम अवधी, संपूर्ण राक्षस कुलाचा एक प्रकारे काय केला, विनाश केला. म्हणून म्हटलं जातं क्रियासिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे. महापुरुषांची कार्यातील सफलता ही त्यांच्या पराक्रमावर अवलंबून असते, साधनांवर नाही. ओके, ज्या म्हणजे सगळ्यात जास्त शोध ज्याच्या नावावरती आहे, कशा शास्त्रज्ञाचं नाव सांगाल मला? सर्वात जास्त आज तागायत सगळ्यात जास्त शोध ज्या शास्त्रज्ञाच्या नावावर आहेत. ओ माय गॉड, अरे संस्कृत तर नाही, बाकीची तर उत्तर येतात की नाही. सगळ्यात जास्त शोध ज्या शास्त्रज्ञाच्या नावावरती आहेत असा आतापर्यंतचा शास्त्रज्ञ कोण? एकही नाही ज्याला उत्तर सांगता येईल. टाईप नका करून पाठवू, ओरली जरी सांगितलं तरी चालेल. सगळ्यात जास्त शोध ज्याच्या नावावरती आहेत असा शास्त्रज्ञ. अरे बाप, सगळ्यात जास्त न्यूटन, अजून आइन्स्टाइन. आइन्स्टाईन, आणखी थॉमस एडिसन. एक्झॅक्टली, थॉमस अल्वा एडिसन. दोन फुटबॉल ग्राउंड त्याला जेवढी जागा लागेल ना तेवढ्या त्याच्या लॅबोरेटरीज होत्या. ओके, आणि ह्या दोन लॅबोरेटरी म्हणजे एवढ्या मोठ्या याच्यावरती त्याने त्याची प्रयोगशाळा ज्या होत्या त्या आयुष्यभराची कोंडली. आणि काहीतरी झालं आणि तिथे त्याला आग लागली. ओके, रात्रीच्या वेळी आग लागलेली आहे आणि मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा ज्या आहेत त्या बाहेर यायला लागल्यात. आणि कोणीतरी थॉमस अल्वा एडिसनला उठवून सांगितलं, अरे तुमच्या त्या लॅबोरेटरीला आग लागली आहे. व्हॉट शुड बी हिज रिॲक्शन? त्याची रिॲक्शन काय असेल? गो अँड गेट युअर मदर. ओके, you won't see the firework like this, okay, in your lifetime. बरोबर, जा सगळ्यांना बोलून आणा आणि ही जी सगळी आग लागली ना, हे जे फायरवर्क चालू आहे, काय म्हणतो त्याला, गो अँड गेट युअर मदर. ओके, तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये तुम्हाला असं फायरवर्क बघायला मिळणार नाही. लॅबोरेटरी जायला ठीक आहे, मी परत ते उभं करण्याची क्षमता ठेवतो. सो कॅन यू ऑब्झर्व द ॲटिट्यूड, स्पिरिट, सत्वे वसती. म्हणजे या व्यक्तीचं स्पिरिट काय असेल. ते काय म्हणताय की लागली आधी, ठीक आहे, एवढं मोठं 2 फुटबॉल स्टेडियम काय कशाला म्हणतात, एवढ्या मोठ्या लॅबोरेटरी त्याला आग लागलेली आहे. आणि हा व्यक्ती काय म्हणतो, गो अँड गेट युअर मदर, यू वोंट सी द फायरवर्क लाईक दिस इन युअर लाईफ टाइम. कॅन यू सी द ॲटिट्यूड? ॲटिट्यूड काय त्या माणसाचा? तो काय म्हणतोय की लागली असेल आग, ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट्स जळालेले आहेत ना, इन्स्ट्रुमेंट जळालेले आहेत, माझं स्पिरिट नाही जळालेलं, ते तसंच आहे. आणि लिटरली म्हणजे त्याने परत एकदा हे सगळं बिल्ड केलं. सो हा जो एडिसन आहे, हे जे स्पिरिट आहे ना, ते त्या व्यक्तीला पुढे घेऊन जात असतं. सो वेन एव्हर वी आर टायर्ड ऑर फटीग ऑर वी से की आपल्याला काहीच करायचं नाही, अशी जेव्हा आपल्याला कधीतरी हे होतं की आपल्या आयुष्यामध्ये असं वाटतं की आता काहीच करू नये, त्यावेळी थोडंसं हे लक्षात ठेवा की आपल्याला मिळणारं जे काही अपयश आहे किंवा यश आहे ते आपलं स्पिरिट, तुम्ही किती स्पिरिटेड आहात त्याच्यावरती डिपेंड करतं. इथे उदाहरण जे आहे ते सूर्याचं जे मायथॉलॉजी किंवा पुराणांमध्ये जे एक रूपक बनवलेलं आहे त्याला अनुसरून हा श्लोक इथे तुम्हाला दिलेला आहे. रथस्येकम चक्रम. आय थिंक की आपण जर इथे संधी सोडवून घेतल्या तर बरं पडेल. ठीक आहे, म्हणजे मग मध्ये मध्ये ते संधी नाही येणार. रथस्येकम सांगता येईल का? रथस्येकम की नाही, मला उत्तर नकोय. आय नीड द ट्रिक नंबर ऑफ दॅट पर्टिक्युलर. 4. ट्रिक नंबर 4. 4 का बरं? 4 अर्धस्थ आलाय म्हणून, अर्धस्थ आलाय म्हणून 4. एक मिनिट, मला 4 कोणी म्हटलं त्याचं उत्तर देऊ द्या पहिले. अर्धस्थ आलाय म्हणून 4 का? अरे येस ऑर नो? माझा आवाज तुमच्यापर्यंत येत नाही की तुमचा आवाज माझ्यापर्यंत येत नाही? अर्धस्थ आलाय म्हणून 4 म्हणायचंय का? जर हो असेल तुमचं उत्तर, अर्धस्थ आलाय,
हा ठीक आहे, थांबा ना. 7 पहिले 4th वाल्यांचं निरसन करून देऊया. मी मागे एकदा सांगितलेलं पण आहे, आठवत असेल की नाही आय डोंट नो. स ला य आणि य ला स, तसंच स ला म आणि म ला स जोडून आले. युक्ती नंबर 4. म्हणजे इथे स ला य आणि य ला स जोडून आलं तर युक्ती नंबर 4 आणि 5 वापरायच्या नाहीत हे मी सांगितल्याचं तुम्हाला आठवत असेल. मागचे जर लेक्चर्स तुम्ही व्यवस्थित केलेले असतील त्याच्यात मी सांगितलंय स ला य, य ला स जोडून आले. युक्ती नंबर 4 आणि 5 वापरायच्या नाहीत. बाकीचे कुठलेही वापरा. स ला य आणि य ला स जोडून आले तर 4 आणि 5 युक्ती वापरत नाहीत. सो ट्रिक नंबर 7th. रथस्य आणि 2 मात्रा आल्या त्याच्यामुळे एकम. रथस्येकम चक्रम भुजगयमिता सप्ततुरगाः. सांगता येईल संधी. भुजगयमिता सप्ततुरगाः. पटकन युक्ती नंबर सांगायची, उत्तर नकोच आहेत. भुजगयमिता सप्ततुरगाः. कम ऑन क्विकली. अरे कसं काय करतात रे. भुजगयमिता काय डोकं लावतायत. किती युक्ती वापरली जाईल. 2 शब्द जर सेपरेट आहेत, Second. ऑब्विसली ऑप्शन्स किती आहेत. Second. 2च ऑप्शन्स आहेत. हा, ट्रिक नंबर 2. भुजगयमिताः. आता याचं उत्तर बऱ्याच जणांना देता नाही आलं कारण तिथे खाली दिलेलं नाही ना रिझोल्युशन पुस्तकामध्ये. भुजगयमिताः अधिक माझ्या बरोबरच लिहित चला म्हणजे वेळ वाचेल. भुजगयमिताः प्लस सप्ततुरगाः. ट्रिक नंबर 2. रथस्येकम चक्रम भुजगयमिताः सप्ततुरगा निरालंबो मार्गः. बोला. निरालंबो मार्गः. 2 शब्द वेगळे आले तर आपल्याकडे 2च ऑप्शन. हा, 4th and 2nd. पण आता इथे कोणती, इथे किती युक्ती वापरली जाईल. फर्स्ट Fourth. फोर्थ नाही, सेकंडचा इश्यूच नाहीये ना. डायरेक्ट 4th वापरली जाईल. सेकंडचा काय इश्यू. सेकंड मध्ये काय होतं, आ येऊन पुढचा शब्द वेगळा आलेला पाहिजे आणि इथे तसं काही नाहीच आहे ना. त्याचे क्लिअर कट तुम्ही लिहू शकता. ट्रिक नंबर 4th. सेकंडचा काही विषयच नाही. निरालंब प्लस मार्ग. निरालंबो मार्ग. हा, इथे बघा निरालंबो मार्गश्चरण विकल असा काहीतरी शब्द आहे ना. आय थिंक असा शब्द आहे. Yes, sir. हे लिहिलंय ते बरोबर आहे ना. असा शब्द आहे ना पुढचा, एकत्र आहे मला वाटतं. Yes, sir. हा, सो निरालंबो मार्ग प्लस चरण विकल. सो 4th and 4th दोन्ही ठिकाणी 4th आहे. मार्ग प्लस चरण विकल. निरालंब मार्ग प्लस चरण विकल. एक मिनिट, मला हे विचारायचं, आता माझ्या आवाजामध्ये इको जाणवतोय का थोडा. इको येतोय का. सर थोडासा. हा, सर एको Just नाही. a minute. बरोबर आहे. येस सर. नो सर. हा, आणि आता कसा येतोय आवाज. इज इट विदाउट इको और विथ इको. विदाउट इको. विदाउट Without इको. echo. हा व्यवस्थित आहे की आधीचा व्यवस्थित आहे. हा व्यवस्थित आहे. हा व्यवस्थित आहे. ठीक आहे, ठीक. सो निरालंब मार्ग चरण विकल. 4th and 4th दोन्ही ठिकाणी काय झालेलं आहे. युक्ती नंबर 4 वापरली गेली आहे. निरालंबो मार्गश्चरण विकल सारथिरपी. कम ऑन, दिस संधी. सारथिरपी. 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 कम ऑन, ट्रिक नंबर. किती युक्ती वापरली जाईल. एक इसको बंद कर दीजिए. बोला, किती युक्ती वापरली जाईल. चौथी. व्हेरी गुड. का बरं चौथी युक्ती वापरली जाईल. पहिल्या 3 चालत नाही म्हणून. पहिल्या 3 चालत नाहीत म्हणून. व्हेरी गुड. दॅट शुड बी द आन्सर. स्मार्ट आन्सर. आपल्याकडे अशी उत्तर लागतील जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर आणि उत्तर बरोबर आणायची असतील तर. सारथी प्लस अपी, इथे र आला आणि मग मी र च्या जागी विसर्ग केला.
सिंपल आहे, खूप सोप्या गोष्टी आहेत, खूप सोप्या गोष्टी आहेत. सारथिरपी, खूप अक्कल वापरायची गरज पण नाही. युक्ती नंबर 1 चालत नाही कारण म नाही आलाय. युक्ती नंबर 2 चालत नाही कारण 2 शब्द सेपरेट नाही आहेत. अवग्रह नाही म्हणजे तिसरी युक्ती नाही. ऑब्व्हियसली युक्ती नंबर 4 ओ स र. स आला इथे पण सुरुवातीचा आहे त्याच्यामुळे तो स गेला. र आलाय मग र चा विसर्ग केला आणि इथल्या र चा काही नाही केलं कारण सारथी इज अ वर्ड. सारथी हा एक शब्द आहे ना, त्याच्यावर त्याच्यात तिथे आपल्याला तोडफोड नाही करता येणार. सो निरालंबो मार्ग चरण विकल सारथिरपी. पुढे बोला माता रवीर यात्ते वांतम. रवीर यात्ते वांतम. थोडं नीट डोकं शांत जागेवर ठेवून आपल्याला ह्याची संधी विग्रह करता आलं पाहिजे. रवीर यात्ते वांतम. डोकं शांत जागेवर ठेवून, म्हणजे शांत जागेवर नाही डोकं ठेवायचंय, डोकं शांत आणि जागेवर ठेवून असं मला म्हणायचंय. चला बोला पटकन, किती युक्ती वापरली? सर, रफाराला. रफाराच्या सर, जागी हा त्याच्यानंतर परत य जोडून आला. य जोडून आला म्हणजे काय करतो आपण? पहिली वेलांटी. सो याती. फोर्थ युक्ती अँड नंबर फिफ्थ. 5 आणि मग अपवाद. सो डिझोल्युशन काय होणार आहे? 4th, 5th अँड देन एक्सेप्शन. रवीर यात्ते वांतम. आता पुढे बोला आपली फेवरेट युक्ती प्रतिदिनम पारस्य. कम ऑन, व्हेरी फेवरेट. फर्स्ट वन, प्रतिदिनम पारस्य. प्रत्येकाला यायला पाहिजे अशी सोपी युक्ती. युक्ती नंबर 1 प्रतिदिनम प्लस अपारस्य. सांगण्याची गरज आहे का? विग्रह लिहून देण्याची गरज आहे का? प्रतिदिनम प्लस अपारस्य. देन क्रिया सिद्धी सत्वे वसती भवता महतान्नोपकरणे. हा देर इज लास्ट ट्रिक. कुठली रे बाबा? 7th trick. हा 7th वन, नोपकरणे. याच्यामध्ये म आलाच कुठे पहिली युक्ती वापरायला? म नाहीच आहे ना. सो ट्रिक नंबर 7th. बघा जर तुम्ही थोडस व्यवस्थित करत गेलात. चौथी ट्रिकच्या ऐवजी पहिले. कुठली रे बाबा? सर वर तुम्ही 4 लिहिलंय. तर त्याच्यावरची हा इथे प्रिंटिंग मिस्टेक. न प्लस उपकरणे. इथे इथे फर्स्ट पाहिजे, राईट. सो क्रियासिद्धी सत्वे भवती महता नोपकरणे. बाकीचंही व्याकरण मला वाटतं सोडवून घ्यावं जेणेकरून बाकीची कटकट मध्ये राहणार नाही. इथे बऱ्यापैकी पर्यायी शब्द पण आहेत. बऱ्यापैकी आहेत. रथसेकम चक्रम भुजग यमिता सप्ततुरगाः. पहिला शब्द घ्या त्यातला भुजगः. सांगता येईल का? समानार्थी शब्द सांगता येईल? भुजगः मीन्स व्हॉट? अहिहि. सर्प. सर्पः. व्हेरी गुड. सर्पः. किंवा त्यालाच म्हटलं जातं उरगः. उर म्हणजे पोट ना. उरगः. भुजग यमिताः. यमिताः मीन्स कंट्रोल्ड. यमिताः. त्याला समानार्थी शब्द लक्षात ठेवा. नियंत्रिताः. नियंत्रिताः. तुरगहला सांगता येईल? तुरगह सिनोनिम. तुरगह. सो सिंपल. तुरगह. दररोज घरात ऐकतात की नाही? भावाला म्हटलं जात असेल, आपल्याला म्हटलं जात असेल. आणि अरे घोड्या, अश्वः, वाजी, हयः. किती शब्द आहेत? हयः. भुजग यमिता सप्ततुरगाः निरालंबः. खूप व्याकरण आहे या श्लोकामध्ये ना. निरालंबः. आलंब म्हणजे आधार. आलंब शब्दाचा अर्थ काय होतो? आधार. मग निरालंब म्हणजे काय रे? सगळं मीच कसं सांगायचं? हा थोडं आपलं पण वापरा ना. आलंब शब्दाचा अर्थ होतो आधार. अवलंबून वगैरे नाही म्हणत, त्यांच्यावर अवलंबून आहेत. त्याच्यातला मूळ शब्द आलंब आहे. हा लिहिल्यावर आपण निरालंब म्हणजेच निराधार. विदाउट एनी सपोर्ट. मार्ग. पंथ. पंथ. त्यातला जो ना पंथ हे बहुवचनाचं रूप आहे.
एक वचनाला म्हणतात पथः. अनियमित चालणारा शब्द आहे तो. अध्व पण अयनम. शब्द आहे. हो, अयनम पण चालेल. अध्व. त्याच्या वर्त्म पण एक शब्द आहे. वर्त्म. खूप सारे वर्त्म, वर्तमनी, वर्तमानी, प्रथम. चरणमला सांगता येईल शब्द. चरण विकलः सारथिरपि. चरणम येऊन गेलाय एकदा, सांगून पण झालाय. चरणम. पादम. पदम और पादः हे दोन शब्द जरा नीट लक्षात ठेवायला. एक नपुंसकलिंगी, एक पुल्लिंगी. हा पुल्लिंग आहे, नपुंसकलिंगी. एकाच शब्दाचे समानार्थी तरी. चरण विकल सारथिरपि. सारथी. सारथीला समानार्थी सांगतात चॅरिटियर. बोला, सांगता येईल का सारथी? व्हेरी गुड. आणि हा शब्द आणखी कुठे आलाय माहितीये का तुम्हाला? या 10वीच्या पुस्तकामध्ये आलेला आहे. सूत. अजून झालेला नाही आपला तो सिलेबस, पण कुणी जर पुढचं वाचलं असेल तर येईल सांगता. तुमचं हे जे आहे ना 7वा लेसन आय थिंक, त्यातलं पहिलं दुष्यंत आणि शकुंतलेचा जो हे आहे संवाद कालिदासाचा. रवी आदित्य, भानु, भास्कर, सूर्य. हा, खूप सारे शब्द आहेत त्याला, ते काही लिहित नाही आता. रवीसाठी खूप सारे समानार्थी शब्द आहे ना. याती. या मीन्स टू गो. दुसऱ्या गणाचा धातू आठवता का? या भा वास नामा पाख्याशी असवच ब्रू ईस्तु विदवेद. याती गच्छति समानार्थी शब्द. याते वांतम. प्रतिदिनम. माय गॉड. प्रतिदिनम येईल का सांगता? प्रतिदिनम. समानार्थी शब्द किती सोपा आहे. प्रतिदिनम. प्रतिदिनम. अरे दुसऱ्या धड्यात नाही येऊन गेला. प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम खादत. दुसरा धडा व्यसने मित्र परीक्षा 10वी. हा, प्रतिदिवसम. पण हा तर प्रत्यहम तर तुम्हाला येऊन गेला ना. मृगः प्रत्यहम तत्र गत्वा सस्यम खादत. दुसरा धडा आठवतोय? व्यसने मित्र परीक्षा 10वी संपूर्ण संस्कृत. हो. प्रतिदिवसम तर तुम्ही लिहालच, पण हा तर येऊन गेलेला शब्द आहे, तो तर यायला पाहिजे ना. प्रतिदिनम अपारस्य नभसः. त्यातला शब्द आहे नभः. नभः. आकाश. आकाश. व्हेरी गुड. अजून खूप सारे शब्द आहेत. गगनम, वियत, गगन. व्योम, खग, खह. डायजेस्ट घेऊनच बसली वाटतं. नाही सर. स्वतः येतात. व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे. स्वतः सांगत असशील तर कॉंग्रॅच्युलेशन. सर वेकेशन्स मध्ये शोधून ठेवले होते दीदीने. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान. भरपूर मुलं नभ म्हणजे आकाश आणि ढग याच्यामध्ये हे होऊन जातात, कन्फ्युज होऊन जातात. मेघ, ओके, जलदह ते ढगाचे समानार्थी आहेत. ढग वेगळं आणि आकाश वेगळं. आकाशात ढग असतात, ढगातही आकाश असतं, परंतु ते समानार्थी नाही एकमेकांचे. प्रतिदिनम अपारस्य नभस क्रिया सिद्धी सत्वे भवती महतान्नोपकरणे. त्यातलं एकच शेवटचा आहे उपकरणम. उपकरणम. हा, दॅट्स इट. साधनम. वी आर डन. किती व्याकरण आहे याच्यात? साधनम. टेक अ स्क्रीनशॉट इफ रिक्वायर्ड, अदरवाइज चला. स्क्रीन खूप ब्लरच आहे. खूप ब्लर आहे. आता याच्यापेक्षा जवळ. नो सर. स्क्रीनशॉट काढा. क्लिअर आहे किंवा मी एकाने. ठीक आहे. क्लिअर. बस. हर्षद चोपडा क्लिअर आहे का? येस सर. हा, मग एक स्क्रीनशॉट घेऊन मला पाठवून दे. सगळ्यांनी नका पाठवू, खूप सारे स्क्रीनशॉट येऊन जातात. त्यावेळी एका दिवशी सांगितलं तुम्हाला तरी पाठवायला. 60-70 मेसेज फक्त स्क्रीनशॉटचे. मला कळेल नाही एवढं कोण मला मेसेज करतो. सो एकानेच पाठवा, मी ग्रुपमध्ये पाठवून देईल. काही गरज नाही तुम्ही जर लिहित असाल सोबत तर. चलो देन, लेट्स सी द मीनिंग. ट्रान्सलेशन बघूयात ना. आधी समजून सांगतो आणि नंतर मग ट्रान्सलेशन बघूयात. रथस्येकम चक्रम. सूर्याचा रथ, ज्याची जी हे केलेली आहे. कोणातरी ऑडिओ ऑन होतं. द्रोण, भगत. हा, सो सूर्याच्या रथाचं जे रूपक मायथॉलॉजिकल ज्याला रूप दिलेलं आहे, ते जर थोडंसं तुम्ही हे केलं तर त्याच्यावरती आधारित हे वापरलं आहे.
रथस्य एकम चक्रम, सूर्याचा जो रथ आहे त्याला एकच चाक आहे, एकच आहे ना, सूर्य एक राऊंड आहे, सो दॅट एक प्रकारे ते रथाचं चाक असं त्याने त्याचं रूपक बनवलं आहे. ओके, सो रथस्य एकम चक्रम, सूर्याला अडथळे किती आहेत, ते रथाला एकच चाक आहे, रथस्य एकम चक्रम. बरं, एका चाकाने रथ चालेल का? हो, किती डिफिकल्ट आहे ना, एकच दोन चाकात चालवता येत नाही. आपण बघा टू व्हीलर चालवताना काय करतात, सो इथे दोन चाक असताना चालवता येत नाही, ती एकच चाकात चालवायचं आहे, एकच चाक आहे त्या रथाला, तरी तो रथ चालवायचा आहे. सो रथस्य एकम चक्रम, किती डिफिकल्ट आहे तसं पाहिलं तर. रथस्य एकम चक्र, हे लक्षात ठेवा, त्या अडचणी आहेत, तुम्हाला याच्यावरती डायग्राम वगैरे हे सगळं विचारलं जाणार आहे. सो रथस्य एकम चक्रम, व्हॉट इज द फर्स्ट डिफिकल्टी? रथस्य एकम चक्रम, चक्रम मीन्स चाक, नॉट मराठीतलं चक्रम. ओके, ते वाला नाही. सो रथस्य एकम चक्रम, रथाला एकच चाक. भुजगयमिताः सप्ततुरगाः, सप्ततुरगाः, सप्त मीन्स व्हॉट? सेवन घोडे. तुरगाहा, तुरग म्हणजे काय? घोडे. किती घोडे आहेत? चाक एक, घोडे किती आहेत? 7. ऍक्च्युअली ते 7 दिवस अशा अँगल ते दिवस असतं, 7 दिवस आपण सूर्याच्या ह्याच्यावर काल सूर्याच्या फिरण्यावरती दिवसाच्या ह्याच्यानुसार ते बनवलं की हे 7 दिवस आहेत. काही जण त्याला इंद्रधनुष्या बरोबर पण कम्पेअर करतात. ठीक आहे, सो सप्ततुरगा, किती घोडे आहेत? सूर्याच्या फिरण्यानुसार आपण जे 7 दिवस बनवलेले, सो त्याचं हे रूपक आहे सप्ततुरगा. एकच चाक आहे आणि वरतून घोडे 7 आहेत. देयर आर 7 हॉर्सेस, आणि ते पण 7 घोडे आहेत तिथपर्यंत ठीक आहे. त्यांना नियंत्रित करण्यासाठी लगाम म्हणून काय वापरलेलं आहे? भुजगयमिताः. साधे लगाम घ्यायचे ना, नाही, सप्ततुरगा. ओके, ते पण कसे? भुजगयमिताः, सर्पांद्वारे नियंत्रित केलेले 7 घोडे आहेत. सर्पांद्वारे नियंत्रित केलेले काय आहेत? 7 घोडे आहेत. ते पण सर्प आहेत. आता ते तुम्ही जर ते सर्व पुराणांमध्ये वाचलं तर ते कळेल की असं काय, सर्प का वापरलेले आहेत, त्याच्यानंतर 7 घोडे काय वगैरे सगळं दिलेलं आहे. सो सप्ततुरगा भुजगयमिताः. पहिला अडथळा काय? रथस्य एकम चक्रम, रथाला एकच चाक, ते पण नाही पंचन चांगलं असेल. सो भुजगयमिताः सप्ततुरगा, आणि सर्पांद्वारे नियंत्रित केलेले 7 घोडे आहेत. तिसरा अडथळा काय? निरालंब मार्ग. निरालंब मार्ग, आलंबरहित म्हणजे आधारहीन असा मार्ग, विदाउट एनी सपोर्ट. असं काही ट्रॅक टाकलेलं आहे का वरतून? सूर्याला जायला रेल्वे सारखा चालला इकडनं तिकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, असं काही नाही. निरालंब मार्ग, आधारहीन असा मार्ग आहे. तिसरा अडथळा, आधारहीन असा काय आहे? मार्ग आहे. वे इज विदाउट एनी सपोर्ट. पुढचं महत्वाचं काय? चरण विकलह सारथी अपि, सारथी ही द चॅरिटियर, त्याचा जो सारथी आहे रथ चालवणारा, तो पण कसा आहे? चरण विकलह, लेम, पांगळा आहे बिचारा. ओके, कोण आहे सूर्याच्या रथाचा सारथी माहितीये का? सूर्याच्या रथाचा सारथी कोण आहे? त्याच्यावरती भरपूरशा भूपाळ्या पण असतात ना. नाही, सूर्याच्या रथाचा जो सारथी आहे त्याचं नाव काय? कोणीच नाही. असे कसे संपूर्ण संस्कृतचे विद्यार्थी तुम्ही? मराठीमध्ये भूपाळी असायची पूर्वी. उठ उठ गोपाळा, अरुणोदय झाला. अरुण हा त्या रथाचा सारथी आहे. म्हणजे त्या दितीची जी मुलं आहेत ती देव, अदितीची दानव, त्याच्यामध्ये मग तो हा जो अदितीच्या मुलांमधला हा एक मुलगा, काय त्याचं नाव? अरुण. तर त्यांची भांडणं होतात आणि मग तो सूर्याकडे येतो आणि मग त्याचे पाय कापून टाकतात वगैरे वगैरे. तो पांगळा असतो. मग याला काय करणार? सारथी म्हणून ठेवतात. तर एखादा घोडा पळाला पकडून आणायचं त्याला शक्य नाही, पण ठेवतो बिचारा. सूर्य तो म्हणतो ठीक आहे मी याचा सांभाळ करेन, असं म्हणतो, त्याला सांभाळायला घेतो. अरुणोदय म्हणून. अरुणोदय हा शब्द कशासाठी वापरला? सूर्योदयाच्या आधी क्षितिजावरती तांबडा प्रकाश आलेला असतो, पण सूर्य दिसत नसतो, अशी जी वेळ असते ना, त्याला म्हटलं जातं अरुणोदय. नंतर मग सूर्योदय होतो. सूर्योदय नंतर होतो, अरुणोदय आधी होतो. म्हणजे सूर्य उगवलाय याची एक प्रकारे चाहूल किंवा याची सूचना देणारं काम. जसं रथ आला तर रथ आल्यानंतर आधी कोण दिसेल? सगळ्यात आधी घोडे दिसतील, घोड्यानंतर सारथी दिसेल, बरोबर? म्हणून मग सारथी आला, अरुणोदय झाला, आणि मग त्याच्यानंतर काय? तर सूर्य जो आहे तो स्वतः येतो. तर हा जो सारथी आहे तो पण कसा आहे? पांगळा आहे. पाय कापून टाकले होते ना त्यांनी, दानवांनी, त्याच्यामुळे तो पांगळा आहे, चालता येत नाही स्वतःला. असा तो सारथी आहे. किती अडचणीत बघा. रथाला एकच चाक आहे, बरोबर, नंतर घोडे मात्र 7 लावून ठेवले, आणि वरतून नियंत्रित करण्यासाठी काय? तर लगाम म्हणून साप आहेत. तिसरा अडथळा काय? की जो मार्ग आहे, जो रस्ता आहे, तो सुद्धा कसा आहे? आधारहीन, विदाउट एनी सपोर्ट. सारथी कसा आहे? तोही पांगळा आहे. म्हणजे सर उबड खाबड. उबड खाबड नाही, निरालंब, विदाउट एनी सपोर्ट.
आलंब मीन्स सपोर्ट, विदाउट एनी सपोर्ट. प्लेन म्हणजे रेल्वे चालते तर खाली सपोर्ट आहे, गाडी चालते खाली रस्ता आहे, तसं प्लेन ज्यावेळी जातं खाली काही सपोर्ट आहे का तिथे की त्याच्यावरून त्या ट्रॅकवरनं जायचं? नो, विदाउट एनी सपोर्ट. ओके, हँगिंग. सो निरालंब मार्ग, आधारहीन असा मार्ग आहे. तो म्हणतोय रविर्यात्ते मांतम प्रतिदिनम अपारस्य नभस. तरी सुद्धा काय होतंय? रवी, रवी मीन्स सन, याती एव अंतम, प्रतिदिनम, प्रतिदिनम मीन्स एव्हरी डे, दररोज. तरी सुद्धा सूर्य दररोज अपारस्य नभसह, नभ म्हणजे आकाश, स्काय. कसं आहे आकाश? अपार. पार म्हणजे काय? पलीकडे. आपण म्हणतो बघा, तो नदीच्या पार गेला, मराठीमध्ये वापरला जातो शब्द, तो नदीच्या पार गेला. नदीच्या पार गेला म्हणजे काय? अरे नदीच्या पार गेला म्हणजे काय? नदीच्या नदी ओलांडून पलीकडे गेला. नदीच्या ओलांडून गेला, नदीच्या पलीकडे गेला. ओके, अपार म्हणजे काय? त्याला पार करणं शक्य नाही, त्याच्या पलीकडे जाणं शक्य नाही, लिमिटलेस. ओके, त्याला पार करणं शक्य नाही, इम्पॉसिबल. आकाशाला कसं पार करणार आहे ना? अपारस्य नभसह म्हणजे पार करणं अशक्य आहे अशा या आकाशाच्या अंतम, अंतम म्हणजे शेवटी, म्हणजेच ऑब्व्हियसली त्याच्या शेवटापर्यंत. याती एव जातोच. कोण? रवीही. हे बघा इथे, रवीही या म्हणजे जाणे. तरी सुद्धा सूर्य दररोज, प्रतिदिन म्हणजे दररोज, तरी सुद्धा सूर्य दररोज अंतहीन अशा आकाशाच्या शेवटापर्यंत जातोच, पूर्वेकडून पश्चिमेकडे. एवढे सगळे अडथळे असताना सुद्धा. म्हणून मग यावरनं कवीला म्हणावं असं वाटतं काय? क्रियासिद्धी सत्वे भवती महतान्योपकरणे. महतान क्रियासिद्धी, महापुरुषांची कार्यातील सफलता, सिद्धी म्हणजे सफलता, ही त्यांच्या कामावर, सत्वे वसती, त्यांच्या पराक्रमावर अवलंबून असते. न उपकरणे, नॉट ऑन देअर इन्स्ट्रुमेंट्स, त्यांच्या साधनांवर ते अवलंबून नसतात. एकदा स्क्रीन शेअर करतो. म्हणजे सर तुम्ही ते रामाचं उदाहरण दिलं होतं, इथे तर काही असा श्लोकात उल्लेख नाही रामाचा. अरे बाबा, मी हे सांगत होतो की अशाच, म्हणजे ज्याची शेवटची ओळ सेम आहे, अशाच अर्थाचा आणखी एक श्लोक आहे. मी तुम्हाला फक्त सांगितला रेफरन्स म्हणून, त्याचा आणि याचा काही संबंध नाही, फक्त त्याची आणि याची शेवटची ओळ सेम आहे, एवढंच फक्त त्याच्यात सांगायचं. जस्ट अ मिनिट. संधी आपण ऑलरेडी सोडवले. अन्वय बघा, म्हणजे त्याच्यावर पटकन कळेल. रथस्य एकम चक्रम, आधी मराठीत बघूयात, त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये देखील सांगतो. रथाला एकच चाक आहे. रथस्य एकम चक्रम मीन्स व्हॉट? रथाला एकच चाक आहे. भुजग यमिताः सप्ततुरगाः भुजग यमिताः. देर आर 7 हॉर्सेस. ओके, सॉरी, काय आहे तर सर्पाच्या लगामाने आवरून धरलेले 7 घोडे आहेत. सर्पांच्या लगामाने, भुजग यमिताः, किंवा असं म्हटलं तरी चालेल, सर्पांद्वारे नियंत्रित केलेले 7 घोडे आहेत, असं म्हटलं तरी चालेल. सर्पांद्वारे नियंत्रित केलेले 7 घोडे आहेत, किंवा सर्पाच्या लगामाने आवरून धरलेले 7 घोडे आहेत. निरालंब मार्ग म्हणजेच काय? निराधार असा मार्ग. निराधार असा मार्ग आहे. सारथी अपि चरण विकल, सारथी सुद्धा कसा आहे तर पांगळा आहे. चरण विकलह म्हणजे पांगळा आहे. तरी सुद्धा, तथापि म्हणजे तरी सुद्धा, रवीही, तरी सुद्धा सूर्य प्रतिदिन, दररोज अंतहीन अशा आकाशाच्या शेवटापर्यंत जातोच. देन ऑल्सो एव्हरी डे, तरी सुद्धा हा सूर्य दररोज अंतहीन, अपारस्य, अपार म्हणजे काय? अंतहीन, ज्याचा शेवट, त्याचा पार माहिती नाहीये, अशा आकाशाच्या शेवटापर्यंत तो जातोच. यावरून आपल्याला काय लक्षात येतं? महतां क्रिया सिद्धी सत्वे वसती, महापुरुषांची कार्यातील सफलता ही त्यांच्या सत्वे वसती, त्यांच्या पराक्रमावर अवलंबून असते, त्यांच्या कर्तृत्वावर अवलंबून असते, त्यांच्या साधनांवर नाही. त्यांना जी काही साधनं मिळालेली आहेत त्या साधनांवर त्यांचं यश अवलंबून नसतं. इफ यू वॉन्ट, टेक अ स्क्रीनशॉट. जे मराठी सेमीचे विद्यार्थी असतील, टेक अ स्क्रीनशॉट इफ रिक्वायर्ड. इंग्लिश मध्ये मग मी याच भाषांतर सांगतो. चलो लेट्स सी. इथे आता ट्रान्सलेशन करताना इंग्लिश मीडियम स्टुडंट्स प्लीज सी प्रॉपरली की पहिले कोणत्या ओळीचं भाषांतर होतोय, नंतर कोणत्या ओळीचं भाषांतर होतोय. सगळ्यात आधी आपण काय करतोय? रवी ही प्रतिदिनम अपारस्य नभसा अंतम ह्याती एव. आर वी गेटिंग माय पॉइंट? कितव्या ओळीचं भाषांतर होतोय सगळ्यात आधी?
अरे कितव्या ओळीचं भाषांतर होतंय सगळ्यात आधी? थर्ड लाईन. थर्ड. राइट. सो रविः प्रतिदिनम अपारस्य नभस या अंतम याति एव. Every day the sun goes across the endless or the limitless sky even though, जरी रवी याति एव, even though काय, रथस्य एकम चक्रम. आता जा पहिल्या ओळीमध्ये परत, रथस्य एकम चक्रम, his chariot has only one wheel. समजतंय? थर्ड लाईन आधी भाषांतरित करायची and then go to the first. So every day the sun goes across the endless or the limitless sky even though his chariot has only one wheel. Okay, then saptaturaгаha bhujagayamitaha. Okay, there are 7 horses reined in with serpents. Okay, त्याच्या लगाम म्हणून काय वापरलेले आहे? तर सर्प वापरलेले आहेत. 7. निरालंबः मार्गः. The path is also without any support. Then Sarathi api charana vikalah. The charioteer is also lame. Then api means also. इथे लिहायचं राहून गेला. Charioteer is also lame. Then Mahatam kriya siddhi. It shows that the fulfillment of the task of great person or great people, actually plural आहे, पर्सनच्या जागी people शब्द जास्त suitable होईल इथे. The fulfillment of the task or the success of any work of the great people depends on their capability, not on the tools. ओके, त्यांच्या साधनांवर त्याचं यश, त्याचं सक्सेस डिपेंड करत नाही. तुम्ही लास्ट लाईनचं ट्रान्सलेशन असं देखील लिहू शकता. स्क्रीनवर जे तुम्हाला दिसतंय ते पण चालेल. दुसरं आणखी ट्रान्सलेशन कसं होईल? द सक्सेस ऑफ ग्रेट पीपल महताम क्रिया सिद्धी. द सक्सेस ऑफ ग्रेट पीपल सत्वे भवती, डिपेंड्स ऑन देअर स्पिरिट, डिपेंड्स ऑन देअर कॅपेबिलिटी, नॉट ऑन दी इंस्ट्रुमेंट्स. असं देखील तुम्ही लास्ट लाईनचं ट्रान्सलेशन लिहू शकता. चलो डन. चलो झालाय स्क्रीनशॉट घेऊन. ओके, एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स? याच्यात काही कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज डू आस्क, अदरवाइज लेट्स गो फॉर द क्वेश्चन आन्सर पार्ट. श्लोकामध्ये एखादा शब्द नाही कळाला, एखादा अर्थ परत मी सांगणं असं आवश्यक आहे असं वाटत असेल, प्लीज डू आस्क, अदरवाइज लेट्स गो फॉर द क्वेश्चन आन्सर पार्ट. चलो डन. लेट्स सी द क्वेश्चन आन्सर्स. पूर्ण वाक्येन उत्तरत. पहिला जो प्रश्न आहे, रवेः रथस्य कति तुरगाः सन्ति. दीज आर द फॅक्च्युअल क्वेश्चन्स जे मी मगाशी म्हणत होतो मगाच्या याच्यामध्ये लेक्चरमध्ये. हा, जे लिहून दिलेले. सो सप्त तुरगाः सन्ति. हाऊ मेनी हॉर्सेस? सप्त तुरगाः. रवेः सारथी कीदृशः अस्ति? हाउ इज द चैरियटियर? सो चरणविकलः. चरणविकलः. रविः कुत्र याति? रविः कुत्र याति? रविः प्रतिदिनम अपारस्य नभसः अंतम. इथे उत्तर लिहिणं थोडंसं ट्रिकी आहे जर तुम्हाला व्यवस्थित त्याचं भाषांतर किंवा व्यवस्थित अर्थ कळालेला नसेल तर. पण पर्टिक्युलरली संधी वगैरे माहिती नसतील तर मग ह्या पद्यावर आधारित जे प्रश्न असतात ना त्यांची उत्तरं लिहायला थोडी कॉम्प्लिकेटेड होऊन जातात. प्रश्न सोपे आहे. रवी हे कुत्र याति, वेअर डज दिस सन गो? इथे लिहिलेलं आहे रविर्याप्ते वांतम प्रतिदिनम अपारस्य नभस. पण जर तुम्हाला वर्ड ऑर्डर माहिती नसेल तर मात्र गडबड होते. ठीक आहे. विशेषणम विशेषण वा चित्वा लिखत. फाइंड आउट इधर विशेषण और द नाउन. सप्त तुरगाः. त्याच्यानंतर मार्ग कसा आहे? निरालंबः. चरणविकलः कोण आहे? सारथी आहे. चक्रम एकम. ओके, तर हे सगळे आहेत. टेक अ स्क्रीनशॉट इफ रिक्वायर्ड. स्क्रीनशॉट काढूनच घ्या तुम्ही, नंतर लिहायला सोपं होईल. सर विशेषण आणि विशेष्यम नेहमी त्याच विभक्तीत असतात, त्याच वचनात असतात युजली. पण जर समजा इथे बघा आता सप्त, जर सपोज ते न्यूमरल ऍडजेक्टिव्ह असेल, ओके, संख्यावाचक विशेषण असेल तर ते बेअर वर्ड येतो. बेअर वर्ड म्हणजे फक्त तो शब्द येतो. तुरगाः इज अ प्लुरल. वी हॅव से सप्ताह लिहिलं तर चालेल, बट नॉट नेसेसरी. न्यूमरल ऍडजेक्टिव्ह आहे ना त्याच्यामुळे. बाकी ठिकाणी बघशील तर विशेषण आणि विशेषणांच्या विभक्ती युजली सेम असतात. युजली म्हणजे असतातच. ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट जे व्हिडिओच्या माध्यमातून बघताय. पॉज द व्हिडिओ, राईट डाऊन ऑल दिस स्टफ अँड देन पुढची स्लाइड बघा. चलो लेट्स गो फॉर द झाल रेखाचित्रम पूरयत. कंप्लीट दी डायग्राम. रथस्य एकम चक्रम, निरालंबः मार्गः, भुजगयमिताः. दिस इज अनदर एडजेक्टिव्ह फॉर सप्ततुरगाः. एंड चरणविकलः सारथी. अगेन टेक अ स्क्रीनशॉट क्विकली, draw the diagram properly.
before you send it to me? डन सर. चलो देन फिनिश. या श्लोकावरचं एवढं आवरलंय. एक श्लोक आपला राहिला आता, प्रथम वयसी तीर्थम. वी विल फिनिश इट ऑफ as soon as possible and then we are done with this sukti sudha. चलो, have a nice day. Any question? भुजगमिता means काय काय काय? भुजगय. हा शब्द मी मगाशीही सांगितला, परत एकदा सांगतो. भुजग यमिताः सप्ततुरगाः. पहिल्यांदा तर आपल्याला हे बघायला लागेल की भुजग म्हणजे काय? साप. यमिताः म्हणजे नियंत्रित केलेले. यम म्हणजे नियंत्रण करणे. ठीक आहे. भुजग यमिताः म्हणजे सर्पांद्वारे नियंत्रित केलेले. कोण आहेत? सप्ततुरगाः, 7 घोडे आहेत. भुजग यमिताः सप्ततुरगाः. There are 7 horses reigning by the snakes or the serpents. सर्पांद्वारे, भुजग म्हणजे साप, यमिताः म्हणजे नियंत्रित केलेले, सप्ततुरगाः म्हणजे 7 घोडे. बोला, आणखी कोणाला काही विचारायचं आहे? एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स इन दिस पर्टिक्युलर वर्ड्स? या श्लोकामध्ये कोणाला काही शंका आहेत, कुशंका आहेत? चलो देन, आय थिंक